अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणतात तो हाच. असं आमची गावाकडची सकाळ पहिल्यांदा वैरण आणून होते, त्यानंतरनं आणलेली वैरण कट करून होते. आता हे काय वेगळंच झालेलं तरी पण चालतं आहे. मग आणलेली वैरण कट केली आणि कट केल्यानंतरनं त्याच्यावरती पावडर मारायची होती. ती पावडर पण टाकून घेतली. पावडर टाकून झाल्यानंतरनं त्याच्यावरती अनेक थर येतो आहे, तो म्हणजे वाळलेल्या कडबाकुट्टीचा. वाळलेली कडबाकुट्टी पसरून घेतली आणि जायचं होतो कोल्हापूरला. कोल्हापूरला जात असताना ही वाटेत एका माणसांची गाडी बंद पडलेली, तर त्या मामाला म्हटलं चला पाय लावतो. मग काय केलं, पाय लावला. पहिला त्यांनी काहीतरी प्रयोग करून बघायला ते काय सक्सेस झाला नाही. ती दोरी तुटली. मग लावला पाय. चला म्हणलं मी लावतो पाय. चला रस्त्यावर इकडं आत घेऊन मार्च महिन्यात पण असं एका बुलेटला मदत केली होती. बुलेट बंद पडलेली होती, तर त्यांना बावड्यापासून आत कोल्हापूर सिटीमध्ये नेलेलं होतं. नाही अशी मदत केली की समाधान वाटतंय. आणि मग लोक पण विचारतात चहा घेणार का, आपुलकीने विचारतात. तर त्यांनी चहा घेणार का विचारलं, मी नाही म्हणलो. त्या मामानं सोडलं तर पुढं आलो तर पाऊस आला. आपण रेनकोट घेतला की पाऊस येत नाही, आणि रेनकोट घेतला नसला की पाऊस येतोय. मग गोखले कॉलेजवरती काम होतं, काम केलं आणि जाता जाता चहा घेतला. आता तुम्ही पण जाता जाता फॉलो करून जावा.